धुळे जिल्हा पोलीस आस्थापनेवरील या ठिकाणी पोलीस अधिकारी व अंमलदारांनी महाराष्ट्र पोलीस दलामधील विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम तसेच प्रशंसनीय कामगिरीबद्दल त्यांना या नेमणूक पोलीस मुख्यालय धुळे। यानंतर प्लाटून क्रमांक 5 धुळे जिल्हा महिला पोलीस दल जिजाऊच्या रणरागिणी आणि बेमाईच्या त्यांना नेहमीच म्हटले जाते। पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत, सुपर नंबरी आहेत पोलीस सब इन्स्पेक्टर सविता गवंदे आणि मार्कर आहेत महिला पोलीस कॉन्स्टेबल माया संतोष शिंदे। प्लाटून क्रमांक 6 धुळे जिल्हा पोलीस दल। राज्य सरकारची काय भूमिका या संदर्भात? राज्य सरकार माननीय मोदी साहेबांनी जे मूल मंत्र दिलंय की सबका साथ सबका विकास और सबका विश्वास, आम्हाला कोणी कुठल्या जात धर्म पंथपेक्षा माणसं हे सगळे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि म्हणून सगळ्यांची गोर गरीब सामान्य शोषित वंचित यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना संधी मिळाली पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे आणि म्हणून जो काही उपाययोजना करावी लागली, ज्या वंचित घटकांना न्याय द्यावं लागलं, सरकार हात देण्यासाठी तयार आहे आणि सरकार भाऊ म्हणून एक पालकत्व म्हणून स्वीकारून समाजातले सगळे घटक हे उन्नती आणि प्रगतीकडे जायला पाहिजे हाच विचार महायुती सरकार त्या प्रकारची खबरदारी घेतोय, पाण्याची कटोती करतोय आणि पाण्याचा बूंद बूंद आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करतोय। धुळे जिल्ह्यातील सर्व धरणं हे 50% हे भरलेले आहेत, तो साठा आम्ही जपून ठेवणार आहे आणि तो आपत्कालीन परिस्थितीमध्ये आम्ही वापरणार आहे। पश्चिम बंगाल याची परिस्थिती अत्यंत विदारक आहे, भयानक आहे। कायद्याचं राज्य तिथे नाही आहे। अनेक तिथे निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात तुम्ही प्रचार केला, मतदान केलं तर खून केलं जातं, बलात्कार केलं जातं। खरं तर तिथे कडक कारवाई झाली पाहिजे आणि म्हणून मी देवाला प्रार्थना करतो की बंगालच्या सामान्य जनतेसाठी, गोरगरिबांसाठी, आमचा बंगाल वाचवण्यासाठी, त्याला बंगालला बांगलादेश होण्याच्या अगोदर आम्ही बंगालला वाचवलं पाहिजे आणि देवाच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीचं सरकार तिथे यायला पाहिजे। जर त्यांनी कुठलं चुकीचं काम केलं नसेल, कारण ममता बॅनर्जीचं सरकार आहे, ते लोक खालच्या स्तरावरचं राजकारण म्हणजे लोकशाही ते मानतच नाही आणि म्हणून तिथे अनेक त्यांनी वेगळे वेगळे प्रयोग, प्रयत्न, दडपशाही, दादागिरी त्यांनी केली आहे। पण जर खुल्या मनाने जनतेला मतदान करण्याची संधी मिळाली असेल तर 100% भारतीय जनता पार्टीचा भगवा हा देशभक्तांचा भगवा हा फळकणार आहे।